नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या YouTube चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये सहाय्यक गुणवत्ता नियंत्रण अधिकारी अर्थात असिस्टंट क्वालिटी कंट्रोल ऑफिसर पदासाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरी अंतर्गत या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये जर बघितला तर वेतन तुम्हाला 40,000 ते 1,40,000 पे स्केल मिळत आहे। सॅलरी फार चांगली आहे, त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही। आणखीन एक गोष्ट म्हणजे SC ST हँडिकॅप किंवा एक सर्व्हिसमॅन या कॅटेगरीमध्ये तुम्ही कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी या ठिकाणी फी घेतलेली नाही आहे। महाराष्ट्रामध्ये तुम्ही याची एक्झाम देऊ शकता। संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्याबद्दल मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। IOCL अर्थात इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंडर येणाऱ्या अंडरटेकिंग मार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये असिस्टंट क्वालिटी कंट्रोल ऑफिसर ग्रेड AO या पदासाठी किंवा ग्रेड A पदासाठी ही भरती या ठिकाणी होत आहे। 1 मार्चला ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सो नंबर ऑफ या ठिकाणी जर बघितला तर डिपार्टमेंट फार चांगला आहे मित्रांनो। एक रेप्युटेड तुम्हाला इन्स्टिट्यूटमध्ये किंवा अंडरटेकिंगमध्ये काम करण्याची संधी मिळत आहे। पदही फार चांगला आहे, ज्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता। पुढे आपण बघूया सर्वात अगोदर यासाठी पे अँड पर्स तुम्हाला कशा प्रकारे मिळत आहे। तर तुमचा पे स्केल जो असणार आहे तो 40,000 ते 1,40,000 असा असणार आहे मित्रांनो। यामध्ये तुम्हाला या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही डिअरनेस अलाउन्स असेल, त्यानंतर प्रोव्हिडंट फंड, फॅसिलिटीज, ग्रॅज्युएटी, पेन्शन, ग्रुप पर्सनल ॲक्सिडेंशियल इन्शुरन्स या सर्व गोष्टी त्या ठिकाणी मिळत आहेत। आणि मिनिमम तुम्हाला CTC जी पर मंथ या ठिकाणी राहणार आहे ते या ठिकाणी 13.25 लाख रुपये या ठिकाणी राहणार आहे। सो बेस्ट टॉप इन क्लास तुमची सॅलरी या ठिकाणी मित्रांनो इनिशियली तुम्हाला 1 लाख प्लस सॅलरी या ठिकाणी पर मंथ मिळणार आहे। सो त्या बेसिसवर जर बघितला तर फार चांगली संधी आहे। जवळपास 1 लाख पर मंथ तुम्हाला सॅलरी इनिशियली स्टार्टिंगला या ठिकाणी मिळू शकते। पुढे बघूया आपण या ठिकाणी मित्रांनो नंबर ऑफ पोस्ट अँड रिझर्वेशन कशा प्रकारे आहे। सो टोटल 97 जागांसाठी रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। आता बघितलं तर नंबर ऑफ वॅकन्सी सुद्धा मित्रांनो चांगले आहेत, ज्यापैकी ओपनसाठी 45 जागा आहेत, SCच्या 13, STच्या 6, OBCच्या 24, EWSच्या 9 आणि हँडिकॅपसाठी 10 जागा रिझर्व्ह आहेत। सो या बेसिसवर तुम्हाला पाहता येईल तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत आणि त्या बेसिसवर तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता। टोटल 97 पदांसाठी 97 जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। त्यानंतर बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन महत्त्वाचं आहे। त्यासाठी तुम्ही बघू शकता द कॅन्डिडेट शुड हॅव बीन अवॉर्डेड मास्टर डिग्री इन केमिस्ट्री और इक्विव्हॅलेंट डिसिप्लिन्स फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, ज्यामध्ये इक्विव्हॅलेंट डिसिप्लिन्समध्ये जर असेल तर MSc इन केमिस्ट्री शाल इन्क्लूड इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक, ॲनालिटिकल, फिजिकल, अप्लाइड केमिस्ट्री किंवा इंडस्ट्रियल केमिस्ट्रीमधले असेल तरी अप्लाय करू शकता। एनी अदर ब्रँच ऑफ केमिस्ट्री, ज्यामध्ये बायोकेमिस्ट्री, फार्मसी, टॉक्झॉलॉजी, जिओकेमिस्ट्री, फार्मासिटी, फूड टेक्नॉलॉजी विल नॉट बी कन्सिडर। सो हे कन्सिडर केलं जाणार नाही। यापैकी कोणती एक मात्र असेल तर अप्लाय केलं जाईल। या व्यतिरिक्त कॅन्डिडेट बिलॉंग टू जनरल OBC आणि EWS याला मिनिमम 60% असणे तुमचे आवश्यक आहे। मास्टर डिग्री जे कॅन्डिडेट SC ST मध्ये आहेत त्यांच्यासाठी हाच क्रायटेरिया किंवा हँडिकॅप आहेत 55% त्यांनी ठेवलेला आहे। सो B1 किंवा B2 पैकी कोणतेही क्वालिफिकेशन असेल 60% किंवा 55% कॅटेगरीनुसार तर तुम्ही अप्लाय या ठिकाणी करू शकता। त्यानंतर बघा एक्सपिरियन्स मिनिमम 2 वर्षाचा एक्सपिरियन्स सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे, ज्यामध्ये टेस्टिंग, R&D, क्वालिटी कंट्रोल यामधला किंवा या ठिकाणी टेस्टिंग डिसिप्लिन मधला, केमिकल लॅब मधला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। टीचिंगचा असेल किंवा रिसर्चचा असेल तर तो कन्सिडर केला जाणार नाही। तुमचा प्रॉपर फील्डवरचा एक्सपिरियन्स किंवा त्या ठिकाणी लॅबोरेटरी मधला एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी। एज लिमिट बघा, ओपनसाठी 30 वर्ष एज लिमिट या ठिकाणी राहील, जी कॅल्क्युलेट करायचं 28/2/2025 ला फॉर जनरल अँड इकॉनॉमिकली विकर सेक्शन। या व्यतिरिक्त जर तुम्ही OBC मध्ये असाल तर 3 वर्ष, SC ST ला 5 वर्ष आणि हँडिकॅपला 10 वर्ष एज रिलॅक्सेशन मिळत आहे। या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी अप्लाय करू शकता जर इंटरेस्टेड असाल तर। पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे। तर पहिला तर तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल मित्रांनो, जनरल ॲप्टिट्यूड, डिसिप्लिन जे काय असणार आहे नॉलेज त्याबाबतची, ग्रुप डिस्कशन किंवा ग्रुप टास्क आणि पर्सनल इंटरव्ह्यू द्वारे तुमचं फायनल सिलेक्शन होईल। जी कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे त्यामध्ये 135 क्वेश्चन्स कॅरिंग 1 मार्क इच असे असणार आहेत। टोटल 120 मिनिटांचा टाइम तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे। याची डिटेलमध्ये माहिती तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येईल। लिस्ट ऑफ टेंटेटिव्ह एक्झाम सेंटर्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबई, नवी मुंबई या ठिकाणी तुम्ही ही एक्झाम देऊ शकाल। सो एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे, त्या ठिकाणी तुम्ही याची एक्झाम ही देऊ शकता। त्यानंतर बघा या ठिकाणी जनरल कंडिशन्समध्ये आणखीन एक गोष्ट, इंडियन नॅशनल्स फक्त अप्लाय या ठिकाणी करू शकतात। एक्सपिरियन्स आणि एज कॅल्क्युलेट करायचा 28/2/2025 ला। जे कॅन्डिडेट जनरल, EWS आणि OBC मध्ये आहेत त्यांना 600 रुपये फॉर्म फी ऑनलाईन अप्लाय करताना भरायचे आहे। जे कॅन्डिडेट शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, हँडिकॅप किंवा एक सर्व्हिसमॅन आहेत त्यांना एक्झाम केलेला आहे, त्यांना कोणतीही फॉर्म फी त्यांनी आकारलेली नाही। विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता।
अर्थात ह्या कॅटेगरीमध्ये कॅन्डिडेट फक्त जे जनरल ईडब्ल्यूएस ओबीसी मध्ये आहेत त्यांना मात्र 600 रुपये फॉर्म फी भरायचे आहे। यासाठी डेट ऑफ ओपनिंग बघा, ऑनलाईन ऍप्लिकेशन 1/3/2025 पासून 31/3/2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता। कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट त्या दरम्यान त्यांची होणार आहे एप्रिल 2025 पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी एक्झाम होईल मित्रांनो। टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर ऍडमिट कार्ड हे 7 दिवस आधी तुम्हाला एक्झामच्या मिळेल आणि या ठिकाणी 6 वीक्स आफ्टर कंडक्ट ऑफ सीबीटी तुमचा रिझल्ट जे फायनल असणार आहे किंवा जे प्रोव्हिजनल असणार आहे त्या ठिकाणी पब्लिश केलं जाईल असे त्यांनी किंवा इंटरव्ह्यूसाठी गोष्टी ज्या त्या मेन्शन केल्या जातील असं मेन्शन केलेलं आहे। त्या ठिकाणी बघू शकता या नंतरच्या गोष्टी आहेत। सध्या महत्त्वाचं आहे दिलेल्या वेळेमध्ये ऑनलाईन अप्लाय करणे, एक चांगली संधी आहे, तुम्ही प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक आहे। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। धन्यवाद।